हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी पॅटर्न तयार करणार आहे पेपरवर. तर इथे मी फक्त समोरच्या भागाचा पॅटर्न तयार करणार आहे आणि पूर्ण ब्लाऊजची कटिंग इथे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर इथे पूर्ण उंची मी 14 इंच घेतली आहे, तयार 13 इंच येणार. शोल्डर इथे 5.5 इंच घेतले आहे आणि आर्महोल सुद्धा इथे 5.5 इंच घेतले आहे. आता छातीचा चौथा भाग इथे बघा 8.25 इंच घेतला आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी सोडले आहे. 1 इंचावर समोरच्या आर्महोल साठी गोलाई दिली आहे आणि बघा फिटिंगच्या साईडला इथे अर्धा इंच खालच्या साईडला राऊंड दिला आहे आर्महोलचा. 2.5 इंच गळा रुंदी घेतली आहे बघा आणि समोरच्या गळ्याची लांबी इथे 6 इंच घेतली आहे. खालच्या साईडला पण इथे 2.5 इंचच गळा रुंदी घेतली आहे. आता 1 इंचावर बघा इथे आपल्याला कटोरीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याचा शेप देऊन घेतला आहे गोल. कमर इथे बघा चौथा भाग कमरेचा 7.25 इंच आहे आणि शिलाईसाठी साईडने आपल्याला 1.5 इंच सोडला आहे. आता क्रॉसपट्टी फिटिंगच्या साईडला 2.5 इंच आणि कटोरीच्या साईडला आयहुकच्या साईडला इथे बघा 3 इंचावर आहे. तर पहिले 2.5 इंचावर एक लाईन ओढून घेतली सरळ आणि नंतर इथे 3 इंचावर असा शेप देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा. कटोरीचे माप इथे 5.5 इंचावर घेतले आहे बघा आणि आर्महोलच्या बाजूने इथे 2.5 इंचावर मार्किंग केले आहे कटोरीच्या शेप साठी. आता कटोरीचा शेप देऊन घेतला आहे या प्रकारे. आता या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, असं क्रॉस मध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे. याने काय होणार, आपल्या फिटिंगच्या साईडला अजिबात झोल येणार नाही आणि परफेक्ट आपला ब्लाऊज एकदम फिटिंगला छान बसेल. आता जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. आता बघा, मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की आपल्याला कुठे टक्स द्यायचा आहे. तर त्याने काय होणार आहे की आपलं आर्महोलच्या साईडला अजिबात झोल येणार नाही. तर जे रिंकल्स येतात आपल्या आर्महोलच्या साईडला ते अजिबात येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. तर हा आता पूर्ण आपला पॅटर्न तयार झालेला आहे. आता इथे बघा कटोरी कट करून घ्यायची आहे या प्रकारे. आता हे जे क्रॉस मार्किंग केलेलं आहे हे सुद्धा कट करून घ्यायचं आहे बघा. आता काय करायचं आहे बघा, इथे मी हे जे आपला समोरचा पार्ट आहे याला काय करायचं, इथे 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे या प्रकारे. आणि दोन्ही साईडला इथे बघा क्रॉस मध्ये आपल्याला पाव इंचावर अर्धा इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे बघा. तर हे कटोरीच्या साईडला सुद्धा करायचं आणि आपल्या आर्महोलच्या साईडला सुद्धा करायचं. आणि याच्यामधून बघा एक पाव इंचाचा कपडा पेपर कट करून घ्यायचा आणि याच्यावर असा कोणत्याही प्रकारचा फॅब्रिक ग्लू किंवा कोणताही तुम्ही लावू शकता. इथे लावून घ्यायचा एका बाजूला आणि हा भाग याच्यावर चिपकवायचा आहे असं या प्रकारे. म्हणजे इथं आपला अर्धा इंच कपडा कमी होणार आहे. तर अर्धा इंचाचा इथे टक्स देणार आहोत आपण. तर खालच्या बाजूला सुद्धा तसंच करायचं आहे. तर हे टक्स दिल्याने काय होणार आहे, आपली जी फिटिंग आहे ती एकदम परफेक्ट येणार आहे आणि कटोरीमध्ये सुद्धा झोल नाही येणार आणि आर्महोल मध्ये सुद्धा अजिबात झोल नाही येणार. तर या प्रकारे तुम्ही पॅटर्न तयार करायचा आहे. तर एक वेळा तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून नक्की बघा. खरंच खूप चांगल्या पद्धतीने ब्लाऊज आपला तयार होतो. आता इथे हा ब्लाऊज मी कट नाही करणार आहे, दुसरा ब्लाऊज कट करणार आहे. तर त्या अगोदर इथे बघा तुम्हाला आता कटोरी वाढवायची कशी ते सांगणार आहे. तर जी आपल्याला भेटलेली कटोरी आहे मापाची ती इथे ठेवून घ्यायची आहे दुसऱ्या वेगळ्या पेपरवर. आता जसं मार्किंग करून घ्यायचं जसं आहे तसंच पहिले. आणि आता 33 साईज आहे आपली पूर्ण छातीची. तर 33 साईज साठी काय करायचं आहे, 1 इंच दोन्ही बाजूने आपल्याला 1-1 इंच वाढवून घ्यायचे आहे या प्रकारे. आता दोन्हीचं सेंटर काढायचं आहे आपल्याला आणि इथे सेंटर मध्ये खालच्या बाजूने 1.25 इंचावर वाढवून घ्यायचं आहे. आता असं तिरकस मध्ये आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा. तर दोन्ही भागाने असं तिरकसच जोडून घ्यायचं आपला जेवढा कटोरीचा पॉइंट आहे तिथून. तर याने एकदम आपली कटोरी व्यवस्थित बसते. आता इथे दोन्ही बाजूने पाव इंच शिलाई मध्ये वाढवून घ्यायचं आहे. आणि असं कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा.
आता जसं मार्किंग आहे तसं इथे कट करून घ्यायचं आहे. तर आपले कटोरीचा भाग इथे तयार आहे. तर आता इथे बघा, हे पॅटर्न मी इथे तयार केले होते रात्री आणि दुसऱ्या दिवशी मी आता हे कटिंग करत आहे. तर व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये थोडासा फरक दिसू शकते. तर आता इथे बघा, हे ब्लाऊज मी इथे कटिंग करणार आहे. तर हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे, साधावाला. तर बंद बाजू इथे माझ्याकडून ठेवली आहे बघा. तर आता इथे व्यवस्थित करून घेत आहे मी कपडा. तर बघा, इथे आपल्याला कपडा ठेवून घेतला आहे व्यवस्थित करून. तर काहीदा काय होते, कस्टमरला उभ्या याच्यामध्ये कपडा हवा आहे, उभ्या लाईन मध्ये. तर आपल्याला ते व्यवस्थित आपल्या कस्टमरनुसार करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, हा पाठीमागचा भाग मी डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करणार आहे. तर उंची 14 इंच घेतली आहे, पूर्ण तयार 13 इंच येणार आहे. तर शोल्डर इथे सेम आपण जे समोरच्या भागासाठी पॅटर्न तयार केले आहे तेच घ्यायचं आहे आपल्याला. 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच आर्महोल. तर या प्रकारे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. आता छातीचा चौथा भाग इथे 8.25 इंच येतो. तर इथे थोडासा गळा डीप आहे, तर मी 1/2 इंच कमी करून घेत आहे फक्त पाठीमागच्या भागात. आणि ते आर्महोल मध्ये 1.25 इंचावर इथे शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला आर्महोलचा. आणि इथे पण आपल्याला फिटिंगच्या बाजूला इथे खाली अर्धा इंच क्रॉस मध्ये शेप देऊन घ्यायचा आहे बघा. गळा रुंदी 2.5 इंच. आता खालच्या साईडला काय करायचं, आपल्याला 4.25 इंचाची पट्टी तयार पाहिजे. तर इथे 5.5 इंच मार्किंग केलं आहे मी. आणि गळा मार्किंग करून घेतला आहे. तर गोलच गळा इथे बनवायचा आहे. तर मी इथे गोल गळा देऊन घेतला आहे. आता कमरेचा चौथा भाग इथे 7.25 इंच आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी, 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी असं मार्किंग करून घेतलं आहे. आता जसं मार्किंग केलं आहे तसं इथं कट करून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला पण आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, गळ्याचं सुद्धा मी कटिंग करून घेत आहे. तर हा आपला पाठीमागचा भाग तयार आहे इथे. आता काय करायचं, आपल्याला तसाच भाग समोर ओढून घ्यायचा आहे. आणि जे हे पॅटर्न तयार केलं होतं बघा, हे इथे मी चिपकवलेला आहे. तर हा पॅटर्न आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. आता जसं आहे तसं इथे पहिले मार्किंग करून घ्यायचं आपल्याला आणि कट करून घ्यायचं. याच्यामध्ये कुठेही वाढवायचं नाही, कारण आपण पहिले जसं माप आहे आपलं तसंच टाकलेलं आहे. तर आपल्याला वाढवायची गरज नाही. फक्त आपल्याला वाढवायचं कुठे आहे, क्रॉस पट्टीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. तर क्रॉस पट्टीमध्ये खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. तर हे बघा, आता इथे आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसं इथे कट करत आहे. तर बघा, हा समोरचा भाग इथे कट झालेला आहे. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. तर क्रॉस पट्टी हा साधा ब्लाऊज आहे, तर डबल मध्ये पाहिजे आहे आपल्याला. तर इथे बघा, 1/2 इंच सोडला आहे मी फक्त शिलाईसाठी खालच्या बाजूला, कारण आपल्याला इथे डबल मध्येच लावायची आहे. आणि साईडनं 1/2 इंच सोडला आहे होकाच्या बाजूला, कारण आपण होकाय पट्टी लावणार तर त्याच्यामध्ये शिलाईमध्ये जाणार. तर 1/2 इंच त्या बाजूने सोडला आहे. तर या प्रकारे आपल्या 2 क्रॉस पट्ट्या इथे तयार झालेल्या आहेत. तर आपण याला डबल मध्येच लावणार आहे. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर हा 4 भाग मध्ये फोल्ड आहे आपला कपडा. तर इथे जो आपला छातीचा चौथा भाग आहे तोच आपल्याला बाहीच्या घडीसाठी वापरायचा आहे, 8 इंच. आता इथे 7 इंचाची बाही आहे, तर 1.5 इंच शिलाईसाठी घेतली आहे. कारण हा साधा ब्लाऊज आहे, तर 1 इंच आपल्याला समोरून फोल्ड साठी लागणार आहे. 3 इंचावर इथे बाहीची कॅप हाईट घेतली आहे आणि या प्रकारे बाहीचा शेप देऊन घेतला आहे.
दंडघेर इथे 5.25 इंच आहे, 1.5 इंच फिटिंग शिलाईसाठी. आता 1 इंच आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची, म्हणून या प्रकारे आपल्याला क्रॉस मध्ये करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला फोल्ड करायला सोपं चाललं जाईल. तर या प्रकारे बघा क्रॉस मध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता मधात आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे. 2 भाग उचलायचे आहे बाहीचे कोणत्या पण बाजूचे आणि या प्रकारे असे मागे ओढून ठेवायचे आहे. जो पण साईडला कपडा निघेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हा आपल्या समोरच्या आर्मचा शेप तयार होतो इथे. तर समोरच्या आर्मला शेप देण्याची ही खूप चांगली पद्धत आहे. आता समोरच्या भागावर मार्किंग सुद्धा करून ठेवायचं आपल्याला, जेणेकरून शिवत्या वेळी आपल्याला आठवण राहील. तर आपलं ब्लाऊजचं पूर्ण कटिंग झालेलंच आहे, फक्त कटोरीचा भाग कटिंग करायचा बाकी आहे. तर बघा या प्रकारे आपल्याला तिरकस मध्ये ठेवून घ्यायचा आहे कटोरीचा भाग आणि इथे जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या ब्लाऊजचं स्टिचिंग मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. तर व्हिडिओ बघायला नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर व्हिडिओ कामाचा वाटला असेल तुम्हाला काही उपयोगी, तर या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि शेअर करा. तर या प्रकारे बघा आपलं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग इथे झालेलं आहे. याचं पूर्ण शेवटचं आपलं फायनल लुक आणि पूर्ण स्टिचिंग कशा प्रकारे करायची याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सहित शेअर करेन. तर हे बघा आता हे पॅटर्न आपण दुसऱ्या कोणत्या पण ब्लाऊजला म्हणजे त्यांच्याच मापाचा ब्लाऊजला आपण वापरू शकतो. तर या पॅटर्न असं बनवून ठेवायचं आणि त्या मापासाठी इथे लिहून ठेवायचं. त्यांचं कधी परत ब्लाऊज आला तर आपल्याला हेच वापरता येईल. तर याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की येणार आहे, तो पण व्हिडिओ नक्की बघा. तर ब्लाऊजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे.